नमस्कार, मराठी स्वादमध्ये आपलं स्वागत। आज आपण बनवणार आहोत तांदळाची कुरकुरीत बनणारी चकली। बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये भाजणीचं पीठ नसतं किंवा चकलीची भाजणी नसते, तर अशा वेळी ही रेसिपी खूप उपयोगी पडते। पटकन बनते आणि चवीला अप्रतिम लागते। तर बनवूयात तांदळापासून बनणारी चकली रेसिपी। कुरकुरीत बनणारी चकली बनवण्यासाठी एका भांड्याने मोजून आपण पाणी घेणार आहोत आणि हे उकळायला ठेवणार आहोत। हे पाणी मोजून घ्यायचं, कारण याच भांड्याने मोजून आपण तेवढंच पीठ घेणार आहोत। पाण्याला छान उकळी आली की आपण त्याच्यामध्ये घालू अर्धा चमचा साधं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचा काळी मिरपूड। आता हे पीठ मी जवळपास अर्धा किलो वापरणार आहे, त्यासाठी हा मसाला वापरलेला आहे। याच्यामध्ये 4 चमचे पांढरे तीळ आणि 4 चमचे तूप घालणार आहोत। तुमच्याकडे बटर असेल तर बटरही घालू शकता किंवा तूप घातलं तरी काहीच हरकत नाही। पाण्याला छान उकळी आलेली आहे, तर आपण ज्या भांड्याने पाणी मोजून घेतलं त्याच भांड्याने आपण पीठ घेणार आहोत तांदळाचं। माझ्याकडे उडदाचं पीठ होतं थोडंसं, तर ते मी मिक्स केलं ह्याच्यामध्ये। फक्त तांदळाचं पीठ वापरून सुद्धा ही चकली करता येते। तर आता घालूया आपण हे पीठ याच्यामध्ये। हे पीठ तेव्हाच घालायचं जेव्हा पाण्याला उकळी येईल, आधी बिलकुल घालायचं नाही। आणि एखाद्या चमच्याने छान असं ढवळून घ्यायचं। पीठ घातल्यानंतर साधारण अर्ध्या मिनिटानंतर गॅस बंद करायचा, कारण अर्ध्या मिनिटापर्यंत आपलं पीठ मिक्स करून होईल आणि लगेच ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं। आता ह्या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे। ह्याच्यावर ठेवूया झाकण आणि 5 ते 6 मिनिटासाठी याला साईडला ठेवूया। 5 ते 6 मिनिटानंतर आपण हे एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि छान हाताने चुरून घ्यायचं। थोडंसं गरमच आहे हे पीठ, थोडं कोमट असतानाच ह्याच्या चकल्या करून घ्यायच्या, म्हणजे चकल्या करायला सोप्या जातात। तुम्ही जेवढं मळाल तेवढ्या छान तुमच्या चकल्या बनतील। तर छान 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे मी हे पीठ। आता चकलीच्या साच्यामध्ये थोडं थोडं पीठ घालायचं आणि ह्या पद्धतीने चकल्या करून घ्यायच्या। साईडला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान तापलं की चकल्या घालायच्या आणि साधारण अर्ध्या मिनिटानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, कारण फुल फ्लेमवर आपण शेवटपर्यंत ह्या चकल्या जर तळल्या तर आतून कच्च्या राहण्याची भीती असते। तर साधारण थोडा वेळ झाला की मीडियम गॅस करायचा। एक बाजू तळल्या गेली की पलटून दुसरी बाजू तळून घ्यायची। एकदम कुरकुऱ्या बनतात ह्या चकल्या आणि बनवायलाही सोप्या आहेत। तर 3 ते 4 मिनिटात आपल्या चकल्या तळून तयार होतात। एकदम क्रिस्पी टेस्टी आपल्या चकल्या तयार आहेत। ह्या चकल्या बरेच दिवस टिकतात। तर ह्या पद्धतीने तुम्ही ही चकली रेसिपी नक्की करून बघा। धन्यवाद।